हॅलो स्टुडंट्स, एजी मॅथ एमएस सर या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. तो टुडेज लर्न टू द डिटर्मिनंट्स मेथड दॅट इज क्रॅमर्स रूल. लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला निश्चय पद्धती आहे कोणते क्रॅमर्स रूल या ठिकाणी आपण शिकणार आहोत. लक्षात घ्या, क्रॅमर्स रूल म्हणजे काय या ठिकाणी सांगितलेलं आहे. युजिंग डिटर्मिनंट्स सायमल्टेनियस इक्वेशन कॅन बी सॉल्व्ड इझिली अँड इन लेस स्पेस. लक्षात घ्या, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आणि कमी वेळामध्ये शिकण्यासाठी लक्षात घ्या, यामध्ये दोन पॉइंट आहेत. लक्षात घ्या, नंबर 1 चा आहे इझिली अँड इन लेस स्पेस. या म्हणजे काय, सोप्या आणि कमी जागेमध्ये काय करायचं, इक्वेशन सोडायचं आहे किंवा कुठल्याही प्रकारचा आपल्याला निश्चय काय करायचा सोडवायचा आहे. तर क्रॅमर्स रूल मध्ये हे दोन महत्वाचे पॉइंट, इझिली म्हणजे साध्या आणि सोप्यामध्ये आणि कमी जागेमध्ये जास्तीत जास्त काय करायचं, इक्वेशन सोडण्यासाठी क्रॅमर्स रूल या पद्धतीचा वापर केला जातो. तर यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की कुठलेही इच ऑफ द एव्हरी इक्वेशन्स टू यूज अ क्रॅमर्स मेथड द इक्वेशन इज रिटन ॲज दॅट इज a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. Here a, b and c and a, b and c are the real numbers. लक्ष द्या, here a1, b1 and c1 and a2, b2 and c2 are the real number and x and y, and here x and y are the variable. लक्ष द्या इकडं, या ठिकाणी a, b and c, इथं a2, b2 and c2 हे पूर्ण काय वास्तव संख्या आहेत. आणि या ठिकाणी x आणि y, या इक्वेशन x आणि y, या ठिकाणी x आणि y हे पण काय आहे, त्याची चले आहेत. व्हेरिएबल म्हणजे काय, या ठिकाणी चले आहेत. अशा प्रकारे क्रॅमर्स रूल मध्ये इक्वेशन अशा प्रकारचे असतात. तर या ठिकाणी आपल्या लक्षात घ्या, पुढे या ठिकाणी आपल्याला तर यामध्ये टू रिमेंबर लेट अस डिनोट द व्हॉट इज द डी, द व्हॅल्यू ऑफ डी. डी इज कॉल्ड द डिटर्मिनंट्स. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स in these equations, and that is the formula for to remember, that is d is equal to a1 b1 a2 and b2. That is the value of d, and dx is equal to c1, c2, b1 and b2, and again dy value is equal to a1, here a1, a2, c1 and c2. That is the very important part. लक्षात घ्या इकडं, या ठिकाणी सर्वात महत्वाचा पार्ट आहे की आर यू फाइंड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, दॅट इज x इज द व्हेरिएबल, डिटर्मिनंट ऑफ व्हॅल्यू ऑफ x, and या ठिकाणी डिटर्मिनंट द व्हॅल्यू ऑफ y. अशा प्रकारे तुम्ही x आणि y च्या तुम्ही या ठिकाणी किमती काढू शकतात. दुसरं हे या ठिकाणी लक्षात घ्या,
Cramer's method to solve the equations. Please write down these important points. That is the rules. That is the rule. Important point. When are you solve this the Cramer's equation? That is the very important rules to find the value of x and y. And after that, the important points of the Cramer's method, simultaneous equations, that is number 1. First, write given equation in the ax plus by is equal to c. That is the first point. Add it me to the second point. Find the value of determinant d dx, this d dx and dy, d dx and dy. That is you find the value of d dx and dy. And after that, the third procedures, that is using x is equal to dx divided by d and y is equal to dy divided by d dy by d. That is the very important points in a Cramer's rule. Understand? After that, I will solve the another examples. Give the important examples. Are you open your textbook? I look here the practice page number 14. Question number 1. Page number 14. Question number 1. Solve the equations. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आहे तुमच्या पुस्तकावरती पेज नंबर 14 वर जे सॉल्व केलेलं क्वेश्चन आहे ते आपण सोडून घेऊया. नंतर आपण प्रॅक्टिस सेट आहे तो प्रॅक्टिस सेट पुढचा सोडूया. यावरती एक क्वेश्चन घेऊ. द फॉलोइंग सायमल्टेनियस equations using Cramer's rule. लक्ष द्या इकडं, खाली जे समीकरण दिलेलं आहे आपल्याला तो क्रॅमरच्या रूलने आपल्याला काय करायचं त्याचं सोडवायचं आहे. Here the equation 5x plus 3y is equal to -1 and second equation 2x plus 4y is equal to -10. That is the question number 1. And after that, solutions. Solution given equation. That is equation number 1 and equation number 2. That is 5x plus 3y is equal to -1. And second, it is called equation number 1 and second 2x plus 4y is equal to -10. It is called equation number 2. Understand? In this equation, they are using the two variables, that is x and y. Here x and y. या ठिकाणी दोन चले वापरलेली आहे. तर यामध्ये लक्षात घ्या 5 आहे, 3
आणि या ठिकाणी -1 आहे. तर या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला लिहिला होता या ठिकाणी, की फॉर्म्युला काय होता तो या ठिकाणी, a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. हा इक्वेशन नंबर 1 आणि या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 झालेला आहे. या सूत्रानुसार आपल्याला लक्षात घ्या, a1 मीन्स कोणता 5, b1 means 3 and c1 means -1. Here write the value of the a1, b1 and c1. Here a1 is equal to 5, b1 is equal to 3 and c1 is equal to -1. Understand? And the second point, that is a2 is equal to here 2, b2 is equal to 4 and c2 is equal to -10. लक्ष द्या इकडं, या ठिकाणी आपण तर त्यांच्या व्हॅल्यू या ठिकाणी आपण लिहिलेल्या आहे. a1 means 5, b1 means 3 and c1 means -1. Understand? And a2 means 2, b2 means 4 and c2 means -10. That is the value of. Understand? And after that, using this formula, that is d is equal to any denominators. The first denominator, that is d is equal to rows of a1, b1, a2 and b2. Here rows, put the value of a1. Here a1 is equal to 5 and b1 is equal to 3 and a2 is equal to 2 and b2 is equal to 4. After that, using the determinant formula, that is this and this, the cross multiplication, that is 5 into 4 minus 3 into 2. That is 5 into 4, 20 minus 3 into 2, 6 is equal to 14. It is called D is equal to here 4. D is equal to 14. Understand? Second, that is dx. Using this formula here, that is dx. Dx is equal to, that is the denominators of x. Determinant of x, that is the formula C1. This formula C1, C2 and B1 and B2. After that, put the value of C1, B1, C2 and B2. That is C1. C1 is equal to the rows -1. C2 is equal to -10 and B1 is equal to 3 and B2 is equal to 4. After that, solve. That is cross multiplication. This and this. -1 into 4 minus 3 into -10. Understand? And solve it. -1 into 4 minus 4
-4 minus minus plus 10 into 3 30. 30 minus 4 is equal to 26. It is called the value of dx. Therefore dx is equal to 26. Understand? And second, that is dy. dy is equal to the rows of a1. This formula, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. dy the row a1, a2 and c1, c2. लक्ष द्या इकडं. या ठिकाणी a1 ची किंमत आहे, a2 ची आहे, c1 आणि c2 ची किंमत आहे. या ठिकाणी या किमती आपल्याला काय करायच्या आहे, या खाली त्यांच्या किमती लिहायच्या आहेत. आता a1 is equal to here, a1 is equal to 5 and a2, that is a2 2, c1 that is -1 and c2 that is -10. Solve it. The cross multiplication, this and this. समजलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 into 10, 5 into 10 minus 2 into -1 is equal to 5 into 10 50 plus 2 into 1 plus 2 is equal to 50 plus 2 is equal to, that is 52. Understand? And here the value of dy is equal to 52. That is the determines value of y is equal to 52. And after that you find the value of x and y. Understand? After that you find the value of dx. X is equal to dx by d and y is equal to dy divided by d. dx is equal to, dx ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे, dx ची व्हॅल्यू या ठिकाणी dx here x is equal to dx divided by d. The value of dx, that is 26. The value of d is equal to 14 and give to the simplest form, that is 2 7s are 14, 2 1s are 2 and 2 3s are 6, base 14, base 1 base and base 3 6, 13 by 7. It is called, therefore x is equal to 13 by 7, the value of x. Understand? And the value of y is equal to dy, that is dy is equal to 52 divided by d is equal to 14. Due to the simplest form, या ठिकाणी आपल्याला सरळ रूप द्यायचंय किंवा सिम्पलेस्ट फॉर्म द्यायचा. आता कोणत्या टेबल मध्ये आहे, 2 च्या टेबल मध्ये 2 7 चा बेस 14 and 2 2 चा 4, carry out 1, that is 12, 2 6 चा 12, therefore 26 by 7, and therefore y is equal to 26 by 7, that is the value of y. And after that, therefore x comma y is equal to x value 13 by 7 comma y value
26/7 या ठिकाणी अशा प्रकारे आपण ह्या क्रॅमर्सच्या रूलने या ठिकाणी काय केलंय, डिटर्मिनंट सोडून घेतलं, समीकरण सोडून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी लक्षात घ्या, एक्स बरोबर या किमती आलेल्या आहेत. तुमच्या टेक्स्ट बुक वरती लक्षात घ्या, या ठिकाणी मी -1 घेतले, लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं आहे -1. या ठिकाणी किती -11 आहे. या ठिकाणी किती -11 आहे. तर या ठिकाणी मी फक्त काय घेतलेलं आहे, -1च या ठिकाणी घेतलेला आहे. याचं रिझन हे आहे की -11 पूर्ण क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला सोडून दिलेलं आहे, पण मी त्याच्यामध्ये चेंजेस करून या ठिकाणी याची किंमत किती घेतली, -1 घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि उद्याच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 उद्या आपण क्वेश्चन नंबर 3 आहे, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत. लेक्चर नंबर 7 आणि नेक्स्ट लेक्चर नंबर 8 मध्ये आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म लवकरात लवकर फिलअप करा.